नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पंढरपूर येथील वाखरी या गावी आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि अगदी सगळ्या छान अगदी नटून थटून आलेल्या आहेत हा. आणि सगळ्यांना हुकुमाची राणी व्हायचंय, हो की नाही? पण खरंच खूप छान वाटतं. म्हणजे तुम्ही सगळी जी तुमची कामं सगळी दिवसभरातली आज सगळी बाजूला ठेवून आणि भाऊजींना सांगून आलेले आहेत, आज मी माझ्यासाठी जगणार आहे हा, माझ्या आनंदासाठी आज खेळणार आहे. वाह, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी झाल्या पाहिजेत. आणि तुमच्या बरोबर धमाल मजा मस्ती करण्यासाठी मी आहेच हा. हे शेंडे फळ तुमचा धाकटा भाऊ, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मस्त एन्जॉय करायचंय हा. चला तर मग आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा कोणाकोणाला हुकमाची राणी व्हायचंय हात वरती करा. हुकमाची राणी कोणाला व्हायचं? सगळ्यांनाच व्हायचंय. क्या बात आहे. चला तर मग आपल्या पहिल्या खेळासाठी 10 ताई पटापटा या, लवकर या लवकर. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि आपल्या या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. खेळाचं नाव काय ताई? संगीत अभिनय नृत्य खुर्ची. मी बोलते तसं बोलायचं. रेडी हा. संगीत संगीत अभिनय अभिनय नृत्य 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 खुर्ची. खुर्ची. नाव कळलं ना खेळाचं? ओके. आता हा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी चालायचं किंवा धावायचं नाही, नाचत नाचत फिरायचं. आणि संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची तुमच्यापासून थोडी जरी लांब गेली तरी ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढे जी रिकामी खुर्ची असेल ती पकडायची, ठीक आहे? आणि अत्यंत महत्वाचं, एकाच खुर्चीवरती 2 ताई बसल्या तर नळावरची भांडणं करायची आहे, ती आपल्याला हवी आहे हा. रेडी? ओके. तर मग सुरू करूया आपल्या या धमाकेदार खेळाला. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पोरी जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. बरोबर, खुर्च्या हलवू नका आमच्या फक्त. हा ताई त्या साईडला तिथं हलव का तिथं इथं. हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही ताईंसाठी झाल्या पाहिजेत. दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत. 5 खुर्च्या आहेत आणि 7 ताई आहेत. 2 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. बघूया कोण आहेत त्या 5 ताई. सुरुवात करूया. ओके, म्युझिक प्लीज. लावली कडी, अरामावसेला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो अरे थांबला नाहीये म्युझिक. आलंय अंगात आलंय अंगात आलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. दुगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय. लवकर लवकर लवकर. हा हा. एक एक ताई लवकर. ताई या साईडला. ताई इथं 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 ताई. काय झालं? इथं ये ताई, इथं ये इथं ये. काय झालं? खुर्ची नाही. खुर्ची नाही? मग अशी मला एवढा जोरात धक्का का दिला तू? मला डान्स करायचा होता म्हणून मला धक्का द्यायचा असा? हा म्हणते. हरकत नाही, पण काय उत्साह. एकदा जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत आणि ह्या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
खूप खूप अभिनंदन तुमचं. कसं वाटते ताई? एकदम छान वाटतं. एकदम छान वाटते. दुसऱ्या खेळामध्ये आलेली आहेस तू. हो. हा ताई कसं? खूप छान वाटतं. मस्त. तू जे काय नृत्य करत होतीस ना, एकच हात आपला वरती घेऊन चालत होती अख्खा. ओके, हरकत नाही. कसं वाटते ताई? खूप छान वाटते आणि खूप उत्साह आणि आनंद वाटतोय. व्हेरी गुड. हरकत नाही ताई. हा? छान वाटतं. आता हा खेळ आहे ना तो अजून छान आहे. हा, या खेळाचं नाव आहे अदक मदक नीच बदक. खेळाचं नाव काय? मीच बदक. हा, तो हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर खाली बसायचंय. हे असं हा पूर्ण आपण शेतात काम करताना कसं आपण ते खुरपी करत असतो ना तसं बसायचंय. आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे असं चालत जायचंय. हा, आणि उठायचं नाही. असं बिसं नाही. हा, असंच जायचंय. आणि जास्तीत जास्त कप गोळा करायचे. जास्तीत जास्त कप गोळा करून ती समोरची जी सफेद लाईन आहे ना ती पार करायची. ओके, चलो रेडी? तयार आहे तुम्ही? चला बसा बघू खाली. हा, शाबाश, व्हेरी गुड. ओके, रेडी आहेत ना? 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ना की व्यवस्थित पायांवरती व्यवस्थित लक्ष द्या. हा, व्यवस्थित असं बसायचंय. हा, आणि जास्तीत जास्त कप गोळा करायचे. ओके, रेडी? हा, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त कप गोळा करा. हा, ओके, रेडी? 1 2 3. हा हा हा, शाबाश शाबाश. हा, अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. जास्तीत जास्त कप गोळा करायचे. जास्तीत जास्त कप गोळा करायचे. हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश शाबाश. सगळ्यात आधी आपण आता बघूया कुठल्या ताईंनी किती कप गोळा केलेले आहेत. ज्या ताईंनी जास्तीत जास्त कप गोळा केले असतील ती ताई अर्थातच विजेती. हा, ओके, आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. ओके, 7 कप. आणि या ताईंचे बघूया. अरे बापरे केवढं चढ आहे. 1 2 आणि 3. बापरे 3 कप. आणि 1 4 कप गोळा केलेले आहेत. आणि बघूया 1 आणि 5. ओके, 7 3 4 5. हा, द्या. कप कुठे आहेत? कप गोळा करायच्या अगोदरच पडले. बरं, ही ताई आहे ना, ही ताई फक्त 2 पावले अशी गेली. हा, अशी गेली अशी. आणि नंतर इथून तोपर्यंत सगळे कप गोळा करून ह्या ताई सगळ्या गेल्या पण होत्या पुढे. हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की आधी 2 नंबरची ताई सांगतो. 2 नंबरची ताई आहे अर्थातच ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. 5 कप गोळा केलेले आहेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. दोन्ही ताई गेल्यात आपल्या या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. जरा निर्णय बदलण्यात आलेला आहे. कारण जेव्हा आम्ही रिकॅप बघितला तेव्हा अर्थातच ही ताई जिंकली होती. पण मी ज्या पद्धतीने बसून जायला सांगितलं होतं तशी ती गेलेली नाही. ती जी अशी गेली आहे ती सगळी अशी. त्याच्यामुळे आम्ही निर्णय बदलतो आहे. त्याच्यामुळे ताई तू विजेती नाहीये. मंडळी, आपण एकदा रिकॅप बघूया, तुम्हाला सुद्धा कळेल. कुठलीही ताई नाराज नाही झाली पाहिजे किंवा कुठल्याही ताईवरती अन्याय नाही झाला पाहिजे. आपल्या हा खेळाचा निर्णय हा जस्टिफाईड असला पाहिजे. त्याच्यामुळे जी 2 नंबरची ताई होती ती ताई आलेली आहे पहिली. आणि 2 नंबरची ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. त्याच्यामुळे या दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. त्याच्यामुळे सो सॉरी ताई. तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्यात. काही कसं वाटतं? एकदम छान वाटतं. एकदम छान वाटते की नाही? हा, अगं बाई, वाटलंच नव्हतं असा पण निर्णय लागेल. हो. हा, तुझं अभिनंदन. शेवटच्या खेळात आलेली आहे. आणि कसं वाटते ताई? खूप छान वाटते. खूप छान वाटते की नाही? व्हेरी गुड. चला तर मग आपण सुरू करणार आहोत आपल्या या खेळाला. पण या शेवटच्या खेळाला सुरुवात करण्याआधी या दोन्ही ताई आज इथे आलेल्या आहेत शेवटच्या खेळामध्ये. त्यांच्याबरोबर थोडं आपण जरा गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या माहेरपणामध्ये डोकावून पाहणार आहोत.
ताई तुझं नाव सांग. आरती हनुमंत शिंदे. माहेर कुठलं? राजेवाडी. आणि सासर? वाकरी. किती वर्ष झाली म्हणालीस तू लग्नाला? 1 वर्ष. 1 वर्ष झालं. भाऊजी काय करतात? भाजीचं दुकान आहे, शेती आहे. शेती आहे, शेतकरी आहे, भाजीचं दुकान पण आहे. वा, खूप छान. कसा आहे भाऊजींचा स्वभाव? छान आहे. बरं, कुठला चित्रपट बघितला आता एवढ्यात? नाही, चित्रपट दाखवलाच नाही. हा, आवडेल बघायला. हा, भाऊजी ताईला घेऊन जायचंय चित्रपट बघायला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. हा हा, एका भावाची विनंती आहे तुम्हाला. हा, नक्की प्रॉमिस? हो म्हणतायत मला ते. काय सांगशील माहेरबद्दल? काय नाही, पप्पा शेती करते ते, मम्मी घरीच असते. मम्मी घरी असते. एक भाऊ दुकानला आहे, एक शाळा शिकतोय. अच्छा, काय एखादी शाळेतली भावा बहिणीची आठवण इथे सांगावीशी वाटते किंवा एखादा असा प्रसंग इथे तुला सांगावा असं वाटतोय? आमची भांडणं जास्त होतात. तुझी भांडणं जास्त होतात. कोणाबरोबर? भावाबरोबर. भावाबरोबर. पण तोच भाऊ जेव्हा तू सासरी जात होती तेव्हा रडत होता ना? असंच असतं आमच्या भावांचं. ताई असली माहेरी की खूप भांडत असतो आम्ही, पण जेव्हा सासरी निघून जाते ना तेव्हा इतका त्रास होतो ना, 2-2, 3-3 दिवस जेवत नाही. डोळे का पाणवले? आईची आठवण येते? हा, येते आठवण. काय सांगशील आईबद्दल? काय नाही, तिथं काय करत नव्हते, आता इथं सगळं करायला लागतंय. आता सगळं करावं लागतं. पण मग हे जेव्हा तू आता सगळं सासरी करते, आठवण येते ना माहेरची? आणि आता सगळं करावं लागतंय कारण ती जबाबदारी असते, आपलं कर्तव्यही असतं. एक घर सांभाळायचं असतं. कसं वाटते 1 वर्षात काय फरक पडला असं वाटतं तुला? सकाळी लवकर उठायला लागत होतं, सगळं करायला लागतंय घरातलं. सगळं करायला. बरं, काय आई बाबांना काय सांगू शकतेस? त्यांना सुद्धा बरं वाटेल जेव्हा ते हा भाग जेव्हा बघतील आपला 16 सख्यांचा, काय त्यांना सांगावं असं वाटतंय? मला काहीच येत नव्हतं लग्नाआधी, सगळं माझ्या सासूबाईंनी शिकवलं मला. सासूबाईंनी शिकवलं? हां. अच्छा, वा, खूप छान. मला चपाती येत नव्हती, काय सुद्धा येत नव्हतं, त्यांनी सगळं शिकवलं. बरं ताई, तू माहेरी वर्षात किती वेळा गेलीस या 1 वर्षात? खूप वेळा गेली. खूप वेळा गेली. हा, बरं, तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी काय करतेस माहेरी गेल्या? कोणाला भेटतेस धावत जाऊन? मम्मीला आणि पप्पाला. मम्मीला, पप्पाला. बरं, किती मिस करते माहेर? सारखं जेव्हा वाटतं, जेव्हा कोण बोलतं तेव्हा आठवण येते. आठवण येते. डोळे पाणवले. आठवण येते बाबांची, आईची. खूप येते. कधी कधी येते. आज मनातलं व्यक्त होऊन छान वाटलं. छान. हरकत नाही ताई, मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण गप्पा मारूया या ताईंसोबत. ताई तुझं नाव सांग बरं. नंदा सतीश शिंदे. नंदाताई. माहेर कुठलं? माहेर इंदापूर तालुक्यात सुरवड. वा. आणि सासर? सासर वाकरी. सासर वाकरी. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 16. 16 वर्ष. कसे आहेत भाऊजी? मस्त. कसा स्वभाव आहे त्यांचा? स्वभाव छान आहे. स्वभाव छान आहे. वा, व्हेरी गुड. आणि कोण कोण असतं माहेरी तुझ्या? माहेरी भैया आणि मम्मी दोघं जण. हा, बाबा 2003 मध्ये एक्सपायर झाले. आणि आई आहे, आजारी असते, तब्येत जरा बरी नसते. काय सांगशील बाबांबद्दल? बाबांबद्दल जे गेले तेच धक्का आहे, आणखी काही सांगा. किती वर्षाची होतीस तेव्हा? मी 12 वर्षाची. 12 वर्ष. अजून आठवतात असे काही तेव्हाचे प्रसंग किंवा एखादा किस्सा? लहान होते तेव्हा, जास्त एवढं सांगावं असं वाटतं तुला काही? नाही, म्हणजे नाही सांगू शकते. आईला किती दिवसातून फोन येतो? फोन रोज 2-3 दिवसातून एकदा असतो. तिच्याकडे फोन नाहीये ना, भैयाकडे असतो, तो बाहेरचा असतो जॉबला. इकडे ती जेव्हा फोनवरती येते तेव्हा सगळ्यात आधी काय विचारते ती तुला? बरी आहे का, बाळ कसं आहे, तो कशी आहे, मुलं कशी आहेत? आठवण येते खूप. हो. काय सांगशील आईला या माध्यमातून, जी कधी तू बोलू शकली नाहीस, कधी व्यक्त होऊ शकली नाही? असं काही सांगायला, म्हणजे फोनवरती सगळं बोलणं होतं, त्याच्यामुळे सांगायचं म्हणजे व्यवस्थित आहे, काळजी करायची नाही आहे, तसं छान आहे आम्ही. कारण तिला टेन्शन जास्त इकडचंच असतं ना, की कसे आहेत, लहान बाळे सांभाळे वगैरे असंच. तर ठीक आहे आम्ही सगळे. ओके. पण अशी कुठली इच्छा आहे जी असं तुला वाटतं की जी आईची इच्छा आहे पण ती मी अजून पूर्ण करू शकली नाहीत पण मी ती करणार आहे, अशी कुठली इच्छा तुला इथे सांगावीशी वाटते? अशी इच्छा तिची काही नव्हती, पण व्यवस्थित आहे तिथं दिले तिथं व्यवस्थित संसार करावा, व्यवस्थित राहावं असंच. कसं वाटते आज इथे छान बोलून? आज मस्त वाटते, चांगलं वाटतं. हो. मला सुद्धा खूप छान वाटतंय ताई जेव्हा तुम्ही असं बोलत असतात तेव्हा. पण आता
आता ह्या गप्पांनंतर आपला एक खेळ राहिलाय, तोही खेळायचा आहे. चला तर मग जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. चला तर मग आपण आता ह्या शेवटच्या खेळाला सुरुवात करूया. आपल्या या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. हा, आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहोत, पण आपला खेळ थोडा वेगळा आहे. कसं आहे की समोर फुगा असणार आहे, तो कुठेही असेल. हा, आणि 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हा दोन्ही ताईंना जागेवरतीच नृत्य करायचे आणि स्वतःभोवती गोल गोल फिरायचे. ठीक आहे, आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. हा, पण ते इतकं सोपं नाही. तो फुगा फोडायच्या आधी, संगीत सुरू होण्याआधी तुम्हा दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि मग जाऊन फुगा फोडायचा. चला तर सुरू करूया. तयार आहात ना तुम्ही? हा, समोर फुगा आहे. हा हा, आता कुठे ते नका विचारू. आणि बाकीच्यांनी कोणी ढकलून त्यांना हात स्पर्श करायचा नाही. हा, फक्त सांगायचंय तोंडाने. ओके, चल, रेडी, म्युझिक प्लीज. संगीत थांबलंय, फुगा जाऊन फोडायचंय, फुगा जाऊन फोडायचंय. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मागे 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 जा, पुढे पुढे जा, पुढे जा, पुढे जा. पुढे 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 हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, ताई, तू उपविजेती ठरलेली आहेस, त्यामुळे सन मराठी वाहिनीकडून तुला मिळते ही भेटवस्तू. कसं वाटते? उपविजेती झालेली आहे. या खेळा व्यतिरिक्त ही ताई तर उपविजेती ठरलेली आहे, पण या खेळामध्ये ज्या माझ्या आजीने जे काय नृत्य सादर केलेलं आहे, भन्नाट नृत्य सादर केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या नातवाकडनं तिला एक भेटवस्तू मी देणार आहे. सन मराठी वाहिनीकडून 16 सख्यांच्याकडून एक भेटवस्तू देणार आहे. आणि त्या आजीला मी इथे बोलवतो. आजी, इथे ये बरं. हो हो. आणि आपल्या ह्या आजीने जे काय नृत्य सादर केलेले आहे, क्या बात आहे, कमाल, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि 16 सख्यांच्याकडून मिळते ही भेटवस्तू. हा कप, हा इथे पण बघ ना, हा कपाकडे पण बघत जा. हा, आणि अर्थातच ही तुळस आजी मी तुला देणार आहे, जी घरासमोर लावायची. हा, म्हणजे रोज तुला या नातवाची आठवण येईल. पण आजी, कसली मस्त नाचलीस तू, काय म्हणशील तू? छान नाचली म्हणतील काय आहे, ह्याच्या परस मी छान नाचल. परत असतं. माझ्या हातावर दिवे आहे, मी भरपूर नाचत असते, तुळजापूरला नाचत जात असते. वा वा वा, क्या बात आहे. पण आता हे जे काय तू नृत्य केलेलं आहेस, हा, ते आजोबा बघणार आहे. हा, काय म्हणतील मग आजोबा बघितल्यानंतर? छान, त्याला छान म्हणते. हा, आजोबा कसे? छान आहे ते. छान आहे ती. काय नावाने हाक मारतात तुला? मला वय, मला म्हणतात ग बाई, कलावती बाई म्हणतात. कलावती बाई म्हणतात. मी आळंदी करतो, तो तुळजापूरकर. आम्ही देवाच्या दोघं बी नादाला हाय. 2 मुलं, 2 सुना, त्यांचे ते संसार करते ती. क्या बात आहे. असं आजी सारखं जगता आलं पाहिजे. छान, मस्त मस्त, धमाल, एन्जॉय करते. आजी, खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते, ये बरं. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. म्हणजे जो काय निर्णय लागलाय, म्हणजे बघा, जी संधी आली, म्हणजे आजच्या भागाची हुकुमाची राणी हीच होणार होती. जो निर्णय लागला आणि त्या निर्णयातून जी काय भरारी घेऊन ताई आज हुकुमाची राणी झालेली आहे. ताई, खूप खूप अभिनंदन तुझं, खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतं? एकदम छान वाटते. उपमाची राणी झालेली हो आहेस. हे खेळ खेळून कसं वाटलं? एकदम मस्त. बरं, पहिल्या खेळामध्ये जेव्हा तू बाद झाली होतीस असं वाटलं होतं की असा काय ते निर्णय लागेल? नाही, हा नव्हतं वाटत. आणि जो काय निर्णय लागला आणि आज तू चक्क हुकुमाची राणी झालेली आहेस. जे आपल्या नशिबात असतं ना ते मिळतच, है की नाही? हो. काय वाटतं, काय म्हणशील यावर? एकदम छान वाटते. येताना वाटलं नव्हतं मी जिंकेन म्हणून, कारण फक्त चॅनलवरती दिसणार आहे म्हणून मी आले होते खेळामध्ये. अच्छा. पण आता गिफ्ट घेऊन चालले. आता गिफ्ट घेऊन चालले. बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करशील? कारण सगळे इथंच आहेत. वाटलं तर फक्त बहिणीला पहिले, बाकी सगळे इथंच आहेत. बाकी सगळे इथेच आहेत. हो. डोळे का पाणवले? आनंद अश्रू. आनंद अश्रू. हो, आनंद झालाय ना एवढा. अच्छा, क्या बात आहे ताई. खरंच तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो हो हो. जोरदार टाळ्या ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. पुन्हा एकदा हुकुमाची राणी झालेली आहे आजच्या भागाची. मंडळी अशीच धमाल मजा मस्ती घेऊन मी येणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तोपर्यंत बघायला अजिबात विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.